तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी काण्याला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. तू कृपाळू दयाघन ध्यान तसा परमेश्वर आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. बापा आज ह्या सायंकाळच्या समय पुनरुत्थान दिनाच्या भक्तीनिमित्त तू आम्हाला फिरून एक बार तुझं गौरव करण्यासाठी एकत्र केलंस म्हणून आभार मानतो बापा. पवित्र प्रभू, आज जी भक्ती आमच्या पवित्र मंदिरामध्ये होणार आहे, जो दृढीकरण विधी होणार आहे बापा, त्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो बापा. ह्यासाठी की त्या प्रत्येकानं आपला तारणा म्हणून तुला स्वीकारत असताना, ती कबुली देत असताना तू त्यांच्या मुखाचा, जीवाचा, शरीराचा ताबा घे देवा. आणि ही भक्ती त्यांच्यासाठी आणि आम्हासाठी एक आशीर्वादाचं कारण कर, अशी दयाने पुण्य तुझकडे विनंती करतो. येशू तरणाच्या पवित्र गौरवणात मागतो म्हणतो आहे. भक्तीच्या सुरुवातीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 94 हे आपण गीत घेऊयात. गीत क्रमांक 94. कृपया मंडळी खाली बसा. प्रभू उठला आहे. हालेलुया, हालेलुया. आज सर्वजण आपण या सायंकाळी माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. कारण की
आज सकाळी ऑल सेंट्स खडकी येथे दृढीकरणाचा विधी होता, म्हणून मला सकाळी येथे येणं शक्य नव्हतं. म्हणून पाळक साहेबांनी विनंती केली की सकाळच्या ऐवजी सायंकाळी ठेवा, आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला. आणि या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण सायंकाळी आलात, म्हणून प्रभूमध्ये मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. यावेळेस प्रथम दृढीकरणाचा विधी होईल. दृढीकरणाचा जो विधी आहे तो या पुस्तिकेत छापलेला आहे. मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांकडे दिलेलं आहे पाळसाहेबांनी. मंडळीकडे हे नाही, म्हणून जेव्हा मंडळीचा भाग असेल तेव्हा माझ्या मागे कृपया मंडळीने ती प्रार्थना किंवा जे काय असेल ते बोलावे, म्हणजे सर्वांचा भाग ह्याच्यामध्ये होईल. मुलांनी पहिल्या पानापासून बघण्यास सुरुवात करावी. परमेश्वर तुझा निर्माण करता असे म्हणतो, तुझ्या वंशजांवर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तुझ्या मुलाबाळांवर आशीर्वादाची वृष्टी करीन. परमेश्वर आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो, तुम्हालाही लाभो. देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांची प्रेमभावाने आणि शांती राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंत्यकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. कृपया मंडळीने माझ्या मागे बोलावे. हे परम पवित्र देवा, हे परम पवित्र देवा, दया सागरा, दया सागरा, आम्ही वाईट कृत्य करून, आम्ही वाईट कृत्ये करून, वाईट शब्द बोलून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून, वाईट विचार मनात बाळगून अनेक वेळा पाप केले आहे. अनेक वेळा पाप केले आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून पश्चाताप करतो. आम्ही मनापासून पश्चाताप करतो. आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर. आमच्या हातून झालेल्या सर्व पापांची क्षमा कर, सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या आज्ञांचे पालन करण्यात, तुझ्या आज्ञांचे पालन करण्यात आम्हाला आनंद वाटू दे. आनंद वाटू दे. आम्ही तुझ्या मार्गांचा अवलंब करावा म्हणून पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव तुमच्यावर दया करो, तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो, योग्य ते करण्यासाठी तो तुम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन तुम्हाला देऊ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. विभाग क्रमांक 6. ख्रिस्तात प्रियजन हो, देवाच्या समक्षतेत 3 कामे आज आपण करणार आहोत. पहिले हे, प्रत्येक उमेदवार दृढीकरणापूर्वी त्याचा ख्रिस्तावर विश्वास आहे हे मान्य करील आणि ख्रिस्ताला स्वतःचा तारक आणि प्रभू म्हणून स्वीकारेल. ह्या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही येथे आला आहात. दुसरे, तुमच्या प्रार्थनांद्वारे ह्या उमेदवारांना पाठबळ देणे, विशेषतः ज्यावेळी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला जाईल त्यावेळी त्यांना देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा आणि अनुग्रहाचा अनुभव यावा आणि हा अनुभव दिवसेंदिवस अधिक गहन व्हावा अशी त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. त्यामुळे देवाच्या प्रेमळ छत्राखाली त्यांची वाढ होत जाऊन ते प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे अनुयायी आहेत हे स्पष्ट दिसेल. तिसरे म्हणजे, ज्या ख्रिस्त मंडळीतून हे उमेदवार आले आहेत आणि ज्या ख्रिस्त मंडळीचे तुम्हीही सभासद आहात, त्या तुम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत करणे आणि त्यांना प्रभुभोजन संस्कारात सहभागी करून घेणे. उमेदवारांना मी बोलत आहे, कृपा करून मनापासून त्यांनी ऐकावं. ज्यांनी तुम्हाला बाप्तिस्म्याकरिता तुमच्या बालपणी सादर केले होते, त्यांनी ख्रिस्ती धर्मसिद्धांतानुसार देवाविषयी म्हणजेच पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याविषयी तुम्हाला शिक्षण देण्याचे वचन दिले होते.
ज्या प्रतिज्ञा त्यांनी तुमच्या वतीने केल्या होत्या त्या आता तुम्ही स्वतः करणार आहात। येशू ख्रिस्त तुमचा तारक आणि प्रभू आहे हे मान्य करून त्याच्या चरणी तुम्ही स्वतःचे जीवन अर्पण करणार आहात। ज्यावेळी तुमचा बाप्तिस्मा झाला त्यावेळी तुम्ही ख्रिस्त शरीराचे अवयव झाला। त्याचाच अर्थ हा की तुम्ही ख्रिस्त मंडळीचे घटक झाला आणि देवाच्या परिवारात तुमचा समावेश केला गेला। प्रेषितांच्या प्रथेनुसार तुमच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला जाईल, तेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याचे विशेष आध्यात्मिक दान मिळावे अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत। त्याच्या सहाय्याने तुम्हाला ख्रिस्ताचे अनुसरण करावयाचे आहे आणि त्याचे निष्ठावान अनुयायी व्हायचे आहे। यावेळेस आपण सर्वजण मिळून ही प्रार्थना करणार आहोत। मंडळींनी कृपया ही प्रार्थना माझ्या मागे बोलावी। सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व समर्थ परमेश्वरा, स्वर्गीय देव बाप्पा, स्वर्गीय देव बापा, आमच्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगी आमच्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगी तू आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये तुझी मुले म्हणून स्वीकारलेस। दृढीकरणाद्वारे आता आम्हाला तुझ्या आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो। तुझ्या परिवारातील सदस्य या नात्याने आम्ही गौरवी स्वातंत्र्याचा अनुभव घ्यावा आणि तुझ्या मुलांप्रमाणे सदैव वागावे असे तू कृपेने कर। तुझ्यासह आणि पवित्र आत्म्यासह अनादि अनंत असा एकच देव असणारा व सर्व काळ राज्य करणारा आमचा तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। यावेळेस पवित्र शास्त्रातील पाठांचे वाचन होईल। पहिला पाठ यहेजकेल याचे पुस्तक याचा 36वा अध्याय 26 ते 28 ही वचने। जुन्या करारातून यहेजकेल संदेष्टाचा ग्रंथ याचा 36वा अध्याय 26 ते 28 ही वचने आपण ऐकू। मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन। मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांच्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन। मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल। परमेश्वर वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करू। दुसरा शास्त्रपाठ रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय त्याचे 11 ते 17 ही वचने। रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 11 ते 17 वचन आपण ऐकूया। ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील। तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहो खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगवायला देहस्वभावाचे ऋणी नाही। कारण जर तुम्ही स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्म ठार मारील तर जगाल। कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत।
कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याचे योग्य आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाचे मुले आहोत. आपण जर मुले तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. हे प्रभूचे वचन आहे. आमेन. शुभवर्तमानासाठी सर्वांनी कृपया उभे राहावे. आजचे शुभवर्तमान योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय त्याची 1 ते 18 ही वचने. संत योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 1 ते 18 ही वचने. रिकामी कबर. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधारातच मरिया मग्दलेया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व दुसरा शिष्य बाहेर जाऊन कबरेकडे जावयास निघाला. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओढून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेले व रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. येशूचे मरियेला दर्शन. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेला तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो येशू उभा असलेला तिला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने त्याला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ गेलो नाही. तर माझ्याकडे जाऊन त्यांना सांग की तो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. मंडळीने कृपया खाली बसावे. यावेळेस ज्यांचं दृढीकरण आहे त्या उमेदवारांचं नाव पाळक साहेब घेतील, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जागेवर उभे राहा.
आज आपल्या मंडळीमधून दृढीकरणासाठी पुढील विद्यार्थी आपण सादर करत आहोत. मानसी किरण पवार, स्तुती नितीन आंग्रे, मिस लविना सावंत, प्रेरणा प्रमोद हमीद वाडकर, अभिजित जाधव, संकल्प जोएल जेरुरकर, यश अभय चोपडे, सिमोन सुधीर चोपडे आणि मार्टिन विल्सन ओहळ. सर्वांकडे आहे. पान 425 शिष्यत्वाचा अंगीकार. मोठ्याने उत्तर द्यायचे नाही तर पुन्हा बोलायला सांगितलं. तुमचे दृढीकरण करण्यात यावे म्हणून तुम्ही येथे आला आहात, तेव्हा वाईटाचा त्याग करण्याचे आणि ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याचे तुम्ही जाहीररित्या वचन दिले पाहिजे. येशू ख्रिस्ताचा अनुयायी होण्यासाठी जे मोल द्यावे लागते त्या संबंधी तुम्ही विचार केला असेलच. जर कोणी माझा अनुयायी होऊ इच्छितो तर त्याने अहंकार त्यागावा, स्वतःचा क्रूस उचलावा आणि मला अनुसरावे असे येशूने सांगितले आहे. परंतु त्याच्या सहवासात असताना कुठलाही भार आपल्या संशक्तीपलीकडचा असणार नाही असे आश्वासन त्याने दिले आहे. तुमचा प्रभू आणि तारक म्हणून येशू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार करता काय? सर्व वाईटाचा तुम्ही त्याग करता काय? ख्रिस्त मंडळीच्या सहभागितेत राहून येशू ख्रिस्ताला अनुसरण्याचे वचन तुम्ही देता काय? ख्रिस्ताचे शिष्य होण्याचा आणि सर्व वाईटाचा त्याग करण्याचा निश्चय तुम्ही व्यक्त केला आहे. ज्यांचा देवावर खंबीर विश्वास आणि भाव असतो त्यांना निश्चय पार पाडण्यासाठी तो निश्चितच सामर्थ्य देतो. तेव्हा मी तुम्हाला विचारतो, स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या सर्व समर्थ देव पित्यावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा आहे काय? तुमचा आणि साऱ्या मानवांचा तारक म्हणून जो आला त्या देवपुत्रावर म्हणजेच येशू ख्रिस्तावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा आहे काय? तुम्हाला आणि देवाच्या सर्व लोकांना जो नवजीवन देतो आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो त्या पवित्र आत्म्यावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा आहे काय? देवावर आपण खरोखर प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो किंवा नाही हे आपल्या आचरणाने दिसून येते. प्रीतिस्तव तुम्हाला स्वतःची मुले म्हणून स्वीकारणारा देव पिता, तुमच्यासाठी स्वतःचे बलिदान करणारा देवपुत्र ख्रिस्त आणि तुमच्या अंतरी वसणारा पवित्र आत्मा यांच्यावर तुमचा विश्वास आहे हे दिसण्यासाठी त्या विश्वासाला साजेसे आचरण तुम्ही नेहमी ठेवले पाहिजे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची काय योजना आहे हे जाणून घेण्यासाठी आणि देवावरील तुमची श्रद्धा आणि प्रीती वाढण्यासाठी तुम्ही नियमितपणे बायबल वाचन आणि प्रार्थना कराल काय? देवाच्या अद्वितीय प्रीतीला तुमचा प्रतिसाद म्हणून तुम्ही त्याच्या आज्ञा आनंदाने पाळाल काय? तसेच इतरांवर प्रीती करून त्यांची काळजी घ्याल काय? रविवारच्या सामुदायिक आराधनेत विशेषतः प्रभुभोजन विधीत आपल्या ख्रिस्ती बंधू भगिनींसमोर तुम्ही सहभाग घ्याल काय? देवाने ख्रिस्ताद्वारे जी प्रीती प्रगट केली त्याविषयीचा शुभ संदेश म्हणजे सुवार्ता सर्व मानव मात्राला कळविण्याची जबाबदारी ख्रिस्त मंडळीवर सोपविलेली आहे. तेव्हा या सुवार्ता कार्यात तुम्ही सहभागी व्हाल काय?
यावेळेस माझी तुम्हाला विनंती आहे की आज सर्वांनी आपले डोळे बंद करावे, मान खाली करावी आणि तुम्ही दिलेले वचन पाळण्यासाठी पवित्र आत्म्याचे वरदान तुम्हाला लाभावे म्हणून आपल्या मनातल्या मनात थोडा वेळ प्रार्थना करावी. देवाकडे मागा की देवा, मला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान दे, म्हणजे सर्व वचने मी यावेळी जी दिलेली आहेत ती पाळण्यासाठी माझ्या नेहमी लक्षात राहतील. मंडळीला पण माझी आग्रहाची विनंती आहे, आपणही आपले डोळे बंद करूया आणि या मुलांसाठी आपण प्रार्थना करूया की यावेळेस त्यांना पवित्र आत्म्याचे वरदान लाभावे, जेणेकरून त्यांना देवाचे सामर्थ्य तर प्राप्त होईलच, परंतु ही वचने पाळण्यासाठी सदोदित त्यांच्या लक्षात ही वचने राहतील. आपण सर्वजण मिळून शांत रीतीने आपल्या मनातल्या मनात 1 मिनिट या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करूया. सर्व उमेदवार विभाग 20 मधील प्रार्थना माझ्यासोबत बोलतील. विभाग 20 एकत्रितपणे आपण सगळी प्रजण ही प्रार्थना करणार आहोत. हे देवा, तू माझा पिता आहेस. सर्व मुलांनी माझ्या बरोबर बोलावे. हे देवा, तू माझा पिता आहेस. मी माझा नव्हे तर तुझाच आहे. मी सर्वस्वी तुझ्या कृपेवर आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. तुझे मूल या नात्याने तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या जन्म सेवा करण्यासाठी मी आज स्वतःला वाहून घेत आहे. आमेन. देवाने आमच्या अंतःकरणात त्याची प्रीती भरली आहे, कारण सर्व त्याने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिला. मंडळीला विनंती आहे, आपला उजवा हात या मुलांकडे करावा. यावेळेस सर्व उमेदवार शांत राहतील. डोळे बंद करा. आम्ही सर्व मंडळी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. सर्वांनी आपला उजवा हात मुलांकडे करावा आणि माझ्या मागे प्रार्थना बोलावी. सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय बाप्पा, आमचा बाप्तिस्मा झाला त्यावेळी संस्कारी जलाने आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमचा नवा जन्म झाला आणि आम्हाला नवे जीवन मिळाले. आम्ही तुझी मुले आणि तुझ्या ख्रिस्त मंडळीचे सदस्य झालो. आता तुझ्या या लेकरांना पवित्र आत्मा देऊन परिपूर्ण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. त्यांना ज्ञान व समज प्राप्त होवो, समंजसपणा व आध्यात्मिक शक्ती मिळो, खरे ज्ञान आणि खरी धार्मिकता काय आहे ते कळो आणि तुझे भय बाळगण्याची प्रेरणा मिळो. आमेन. त्यावेळेस आपण खाली बसूनच विमल आत्मा ओती देवा हे गीत
अत्यंत गंभीरतेने आणि प्रार्थनापूर्वक गाणार आहोत. मला वाटतं गीत क्रमांक 150 आहे. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 150, विमल आत्मा ओती देवा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आपण खरंच पुरं विश्वासू ख्रिस्ती जीवन
जगूच शकत नाही. आणि म्हणून यावेळेस या उमेदवारांच्या जीवनामध्ये हा महत्वाचा क्षण आलेला आहे की त्यांना पवित्र आत्म्याचे वरदान लाभणार. आणि म्हणून त्यासाठी जी एक ओळीची प्रार्थना आहे त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग असावा. म्हणून माझी आपल्याला खूप कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना आहे की सगळ्यांनी आज कृपा करून न लाजता मोठ्याने आमेन म्हणावं. प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यावर हात ठेवून जी एक ओळीची प्रार्थना मी करीन त्यानंतर सर्वांनी मोठ्या आवाजात आमेन म्हणावं. यावेळेस पालकांना विनंती करण्यात येत आहे जे उमेदवार आहेत त्यांचं फक्त पहिलं नाव. मानसी हे प्रभू, तुझी कन्या मानसी हिला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. स्तुती स्तुती. हे प्रभू, तुझी कन्या स्तुती हिला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. आमेन. मिस लविना सावंत. हे प्रभू, तुझी कन्या लवीना हिला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. अभिजित जाधव. हे प्रभू, तुझा पुत्र अभिजित याला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. सिमोन हे प्रभू, तुझा पुत्र शिमोन याला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. संकल्प. हे प्रभू, तुझा पुत्र संकल्प याला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. आमेन. यश. हे प्रभू, तुझा पुत्र यश याला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. मार्टिन. हे प्रभू, तुझा पुत्र मार्टिन याला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. प्रेरणा. हे प्रभू, तुझी कन्या प्रेरणा हिला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान लाभू दे. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, या तुझ्या लेकरांनी तुझेच असे सदैव टिकून राहावे आणि तुझ्या सार्वकालिक राज्यात त्यांचा प्रवेश होईपर्यंत त्यांची पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दिवसेंदिवस वाढ होत जावी. याकरिता स्वर्गीय अनुग्रहाने तू त्यांचे रक्षण कर. आमेन. सर्व समर्थ आणि सदाजीवी देवा, वरदस्त ठेवण्याद्वारे तू या तुझ्या लेकरांना जे महान आशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या सद्भावनेबद्दल त्यांची खात्री पटली आहे की त्याप्रमाणे तू त्यांची काळजी घ्यावीस, म्हणून आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपवितो. त्यांनी आज जन्म तुझी सेवा करावी आणि तुझे सानिध्य त्यांना निरंतर लाभावे असे तू कृपेने कर. आमचा तारक येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी आणि प्रेम स्वरूप एकमेव देव पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहेस. तुला आम्ही आमची उपकार स्तुती आणि स्तवने सादर करतो. आमेन.
यावेळेस आम्ही जे दीक्षित लोक आहेत त्या सर्व उमेदवारांचं ज्यांचं दृढीकरण झालेलं आहे ख्रिस्त मंडळीच्या प्रभुभोजन पात्र सभासदांमध्ये स्वागत करणार आहोत. माझ्या मागे माझ्या बरोबर बोला. इथं बघा. आपण बोला. उभे राहा तुम्ही. राहू द्या. ख्रिस्त मंडळीच्या प्रभुभोजन पात्र सभासदांमध्ये तुम्हाला सामील करून आम्ही तुमचे स्वागत करतो. यावेळेस मंडळीला पण विनंती आहे, मंडळी पण या उमेदवारांचं स्वागत करणार आहे. उमेदवारांनी आपला चेहरा मंडळीकडे करावा. मंडळी स्वागताचे शब्द कृपया माझ्या मागे बोलावेत. ख्रिस्त मंडळीचे सभासद म्हणून ख्रिस्त मंडळीचे सभासद म्हणून आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आमच्या बरोबर प्रभुभोजनात तुम्ही ज्यावेळी सहभागी व्हाल तेव्हा आमचा स्नेहभाव आणि आमच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी असतील असे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देवाची सेवा या जगी करावी. पवित्र आत्म्याद्वारे आपल्यातील ऐक्य व प्रेम टिकून राहावे आणि प्रकाशमय जगतातील साधू संतांचा सहवास आपल्याला लाभावा असे देव करो. उमेदवार तुमचा प्रतिसाद या स्वागताबद्दल मोठ्याने बोला. तुमच्याकडे जे सीट आहे ना त्या सीट या स्वागताबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. गुड. लुक हिअर. शांतीचा संदेश घेऊन जगात जा. हिम्मत बाळगा. चांगल्याची कास धरा. वाईटाचा बदला वाईटाने घेऊ नका. खचलेल्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या. पीडितांना सहाय्य करा. सर्वांचा मान राखा. प्रभूवर प्रेम करा आणि त्याची सेवा करा. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो म्हणून आनंद करा. देव पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ आता आणि सदा सर्वदा. आमेन. यावेळेस सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र आणि एक पवित्र शास्त्र देण्यात येईल. जसं नाव घेण्यात येईल तसं तुम्ही पुढे या. मानसी किरण पवार, समोर काढा फोटो. तुम्ही समोर जा ना फोटो काढायला. स्तुती नितीन आंग्रे, लविना सामंत, प्रेरणा प्रमोद हमीद वाडकर, अभिजीत जाधव, शिमोन सुधीर चोपडे,
संकल्प जेवरकर, यश अभय चोपडे, मार्टिन विल्सन ओहोळ, यावेळेस मी मंडळीच्या वतीने बिशप साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी संपूर्ण दृढीकरणाचा विधी पार पाडलेला आहे. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि मंडळीच्या वतीने मी बिशप साहेबांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. आज ह्या पुनरुत्थान दिनाच्या भक्तीनिमित्त, त्याचप्रमाणे दृढीकरणाच्या विधीनिमित्त आज सन्माननीय बिशप साहेब राईट रेव्हरंड अँड्रू राठोड सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चच्या वतीनं मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि ह्या प्रसंगी त्यांनी आजच्या दृढीकरणाच्या विद्यार्थ्यांकरता, त्यांच्या कुटुंबियांकरता आणि आम्हा मंडळीकरता जे देवाचं वचन आणलं आहे ते वचन सांगण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. हालेलुया, हालेलुया. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये माझा तुम्हा सर्वांना प्रेमाचा सलाम आणि आशीर्वाद. आज आपण सर्वजण या पवित्र मंदिरात या 9 उमेदवारांच्या दृढीकरणाच्या विधीसाठी आलेलो आहोत. आणि खरोखर देवाने हा विधी आशीर्वादित केलेला आहे आणि या सर्व उमेदवारांना पवित्र आत्म्याचं वरदान दिलेलं आहे. म्हणून आपण पिता परमेश्वराचे मनापासून आभार मानूया. आजचा पुनरुत्थानाचा सण तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा आणि आशीर्वादाचा जावो अशी शुभेच्छा मी यावेळेस व्यक्त करतो. संदेश ऐकण्यापूर्वी पण त्यापूर्वी मी पाळक साहेबांचे आणि सर्व पास्टरेट कमिटीचे मनापासून आभार मानतो, कारण की त्यांनी हा विधी चालविण्यासाठी आणि प्रभुभोजनाचा विधी पण चालविण्यासाठी आज मला येथे आमंत्रित केलं. थँक्यू पाळक साहेब. आपण प्रार्थना करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे आमच्या पवित्र 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 प्रभू परमेश्वर पित्या, राजांचा राजा आणि प्रभूंचे प्रभू, तुला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असोत. यावेळेस प्रभू आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, गौरव करतो, कारण की प्रभू आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावरती मरण पावला प्रभू, तो तसाच कायम स्वरूपी राहिला नाही, तर तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यामधून पुन्हा उठला प्रभू. आणि तो दिवस म्हणजे पुनरुत्थान सण ईस्टर आज आम्ही सर्वजण साजरा करीत आहोत. देवबाप्पा, यावेळेस आम्ही ह्याच
शास्त्र भागावर आम्ही मनन चिंतन करणार आहोत की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान कसे झाले हे आम्हाला वाचायला मिळते. म्हणून प्रार्थना करतो प्रभू की तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाबरोबर विशेष रीतीने बोल. हीच लहानशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान कसे झाले या घटनेचे वर्णन सर्व शुभवर्तमानामध्ये केलेले आहे. उदाहरणार्थ मत्तई कृत शुभवर्तमान 28वा अध्याय 1 ते 10 वचने, मार्क कृत शुभवर्तमान 16वा अध्याय 1 ते 8 वचने, लूक कृत शुभवर्तमान 24वा अध्याय 1 ते 12 वचने आणि योहान कृत शुभवर्तमान 20वा अध्याय 1 ते 18 वचने. या सर्व शास्त्रपाठांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान कसे झाले याचे वर्णन आहे. त्याच्यामध्ये थोडाफार फरक येते आहे, ते साहजिक आहे, नैसर्गिक आहे, परंतु वेळेअभावी सर्व शास्त्रपाठावर संदेश देणे यावेळेस मला शक्य नाही. त्यामुळे मी फक्त जो शेवटचा शास्त्रपाठ आहे म्हणजे आज जो शुभवर्तमानामध्ये वाचण्यात आला योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याची 1 ते 18 ही वचने आपल्या मननासाठी निवडलेली आहेत. या शास्त्रपाठाचे मनन करता किंवा वाचन करता आपल्याला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शब्बात दिवसानंतरच्या दुसऱ्या दिवशी आपल्या काळानुसार रविवारच्या दिवशी सकाळ पहाट होण्याच्या आधीच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. कारण की अध्याय 20 1 ते 2 ही वचने वाचली तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. आपल्याला माहीत आहे की मरिया मग्दालिनी तेथे एकटी आली नव्हती, तेथे आणखी स्त्रिया होत्या. उदाहरणार्थ सलोमी होती, योन्ना होती, दुसरी मरिया होती. अशा 3-4 स्त्रिया तेथे आल्या होत्या, कारण की ते प्रभू येशू ख्रिस्ताचे जे पार्थिव शरीर आहे त्याला ते सुगंधी द्रव्य घेऊन लावण्यासाठी आलेल्या होत्या. आणि आधीच्या म्हणजे मत्तई मार्कमध्ये असं दाखवलेलं आहे की ते जेव्हा तिथे आलेले आहेत तेव्हा धोंड एक देवदूत येऊन त्या देवदूताने धोंड बाजूला केलेली आहे. आणि देवदूताने धोंड ह्याच्यासाठी बाजूला नाही केली की आतमध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो बाहेर यावा, नाही. तिथं धोंड त्या कबरेवर तशीच होती. त्याच्या आधीच पहाट होण्याच्या आधीच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, तो बाहेर आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नंतर त्याला ते पुनरुत्थित शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मरिया मग्दालिया हिने जे पाहिलेलं आहे की या कबरेवरची धोंड काढलेली आहे तर तिच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे, जरूर चुकीचा विचार आहे पण विचार आहे तो असा आहे की कदाचित कोणीतरी म्हणजे त्याच्या शत्रूंनी प्रभू येशू ही धोंड बाजूला करून त्याच्या शत्रूंनी प्रभू येशू ख्रिस्ताचे ते पार्थिव शरीर कुठेतरी पळवून नेऊन लपवून ठेवलेलं आहे. म्हणून घाबरून निश्चितच ती पेत्र व योहान, म्हणजे इथे योहानाचं नाव नाही परंतु असं म्हटलेलं आहे की तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते. आणि आपल्याला माहीत आहे ज्यांनी शुभवर्तमान लिहिलेलं आहे जो योहान आहे त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचे खूप प्रेम होते. तर तो दुसरा शिष्य म्हणजे योहान यांच्याकडे धावत येऊन ते त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. येथे जो आम्हास हे अनेक वचनी सर्वनाम आहे त्यावरून आपल्याला दिसतं की ती एकटी नव्हती, बाकीच्या पण स्त्रिया होत्या, परंतु योहानाने तसा उल्लेख त्याच्या लिखाणामध्ये केलेला नाही. असो, पण देवबापाची स्तुती असो की जेव्हा मरिया मग्दालिया स्त्रिया तेथे आलेल्या आहेत तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आधीच पुनरुत्थित झालेला आहे, मेलेल्यातून उठलेला आहे, त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. आता ही बातमी ऐकून पेत्र आणि योहान यांनी काय केलेलं आहे ते आपल्याला योहान 20:3 ते 10 या वचनात वाचायला मिळते.
ते असे की ते धावत कबरेकडे गेले दोघे पण, आणि पेत्र कदाचित वयस्कर असेल म्हणून तो मागे पडला. योहान त्याच्या परतम पळत आलेला आहे, कबरेकडे पोहोचलेला आहे, परंतु धोंड बाजूला केलेली होती, कबर उघडी होती, तरी तो कबरेत गेलेला नाही. पेत्र मागून आलेला आहे, पळत आल्यानंतर तो सरळ कबरेमध्ये गेलेला आहे. जेव्हा तो कबरेमध्ये गेलेला आहे तेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताचे ज्या तागाच्या वस्त्रामध्ये त्याचं शरीर गुंडाळलेलं होतं ते एका बाजूला असलेलं त्याला दिसलं. त्याच्या डोक्याला जो रुमाल बांधलेला होता तो पण घडी करून एका बाजूला पडलेला आहे हे त्याला दिसला. योहान पण नंतर आतमध्ये आलेला आहे आणि त्याने ते पाहिलेलं आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा योहानाने पाहिलं तेव्हा त्याने विश्वास ठेवला. पेत्राने पण विश्वास ठेवला असेल निश्चित, कारण दोन गोष्टी येथे फार महत्त्वाच्या दिसतात की ते जेव्हा कबरेमध्ये आले तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पार्थिव शरीर त्यांना दिसलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या तागाच्या वस्त्रात गुंडाळलेलं होतं ते तागाची वस्त्रे, तो रुमाल तिथे घडीबिडी करून ठेवला होता. जर कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचं पार्थिव शरीर चोरून नेलं असतं, पळून नेलं असतं, तर ते घाईघाईत नेलं असतं. हे कपडे बाजूला काढून ठेवण्याची त्यांना काही गरज नव्हती. तर दोन ते पुरावे आहेत, ते कपडे आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पार्थिव शरीर तेथे नव्हते, ती कबर रिकामी होती. आणि म्हणूनच योहानाने आणि निश्चित पेत्राने सुद्धा विश्वास ठेवले आहे. योहान 20:9 या वचनामध्ये योहान म्हणतो, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत म्हणजे त्या क्षणापर्यंत समजला नव्हता. आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने तीन वेळेला त्याच्या मृत्यूपूर्वी ते भविष्य केलं होतं की यरूशलेमेत गेल्यावर त्याला पकडण्यात येणार आहेत, त्याचे हाल करण्यात येणार आहेत, त्याला वधस्तंभावरती खिळणार आहेत, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा. परंतु आध्यात्मिक त्यांचे डोळे बंद झाले होते म्हणून ते भविष्य त्यांना समजलं नाही. त्याचप्रमाणे स्तोत्र क्रमांक 16 10व्या वचनात मध्ये असे म्हटलेले आहे, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. त्या स्तोत्र 110:4 यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. ती अशी की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी भविष्य आहे जसं आधीचं पण आहे. आणि यशाया 53:12 वचन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. मृत्यू पावलेल्या व्यक्तीला हे शब्द लागू होऊ शकत नाही, तर जिवंत झालेल्या व्यक्तीला हे शब्द लागू होतात. ते यशायाने ते म्हटलेलं आहे, यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. आणि म्हणूनच त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, कारण की जो यज्ञ त्याने आपल्या शरीराचा रक्ताचा वधस्तंभावरती केला तो परमेश्वराने मान्य केलेला आहे, परमेश्वर त्याद्वारे प्रसन्न झालेला आहे. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की पेत्र आणि योहान यांचा विश्वास जरी बसलेला आहे, त्यांना ही जाणीव झालेली आहे की हो आता आपला प्रभू उठलेला आहे, परंतु तरी पण ते तिथे थांबलेले नाहीत, ते घरी निघून गेलेले आहेत असं त्या शास्त्र भागामध्ये लिहिलेलं आहे. ते घरी निघून गेलेले आहे. परंतु मरिया मगदलिनी आहे, तिने चिकाटी सोडलेली नाही, ती त्या कबरेजवळ तशीच उभी आहे, आणि नुसती उभी नाही तर दुःखाने ती रडत आहे, कारण तिला अजूनही असं वाटत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पार्थिव शरीर कोणीतरी पळवून नेलेलं आहे. आणि म्हणून रडता रडता तिने जेव्हा त्या कबरेमध्ये असं ओणून पाहिलं, वाकून पाहिलं, तेव्हा तिला 2 पुरुष दिसले, म्हणजे 2 देवदूत दिसले की जे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले होते
आणि एक उशाजवळ बसला होता, एक पायाजवळ बसला होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं डोकं ज्या ठिकाणी होतं आणि पाय ज्या ठिकाणी तेथे एक एक देवदूत ते बसले होते. शरीर नव्हतं, फक्त देवदूत होते. आणि देवदूतांनी जेव्हा तिला पाहिलं तेव्हा प्रश्न केला, बाई तू का रडतेस? तेव्हा ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. इतके ते दुःखाने भरलेली होती, इतके तिचे डोळे पाणावलेले होते, इतके अश्रू गळत येत होते की ते देवदूत आहेत हे कदाचित तिच्या पण लक्षात आलं नसावे. आणि असे बोलून ती जेव्हा ती अशी पाठमोडी वरलेली आहे तर तिला येशू उभा असलेला दिसला. येशू उभा असलेला दिसला. परंतु ते पहाट होती, अंधार होता, तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्यामुळे कदाचित हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तिच्या मनात ते इतके विचार दाटलेले होते की त्याचं शरीर कोणीतरी चोरून नेलेलं आहे. त्यामुळे ती प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकलेली नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तिला प्रश्न विचारलेला आहे. तोच प्रश्न, बाई तू का रडतेस? तू कोणाचा शोध घेतेस? बाई तू का रडतेस? तू कोणाचा शोध घेतेस? असं जरी प्रभू येशू ख्रिस्त बोलला तरी तिला तो प्रभू आहे हे कळालं नाही. आणि म्हणून तिला वाटले की तो माळी आहे. आणि म्हणून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं नाव घेतलेलं आहे, मरिये, मरिये. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा तिचं नाव घेतलेलं आहे तेव्हा तिला कळालेलं आहे, जाणीव झालेली आहे, तिचे डोळे उघडलेले आहे. आणि हा तर आपला प्रभू आहे आणि हा आपल्या समोर उभा आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून तिने इब्री भाषेमध्ये रब्बुनी म्हणजे गुरुजी असं त्याला म्हटलेलं आहे. रब्बुनी म्हणजे गुरुजी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया मग्दलेनीचा हे जे वागणं आहे, ही जी कृती आहे, त्याच्यामुळे एक फार महत्त्वाची गोष्ट किंवा बोध आपल्याला होतो की आपण आपल्या जीवनामध्ये चिकाटी कधी सोडू नये. चिकाटी कधी सोडू नये. ती योहान आणि पेत्राप्रमाणे घरी निघून गेलेली नाही, ती तिथेच थांबलेली आहे. तिला माहिती नाही की काय झालेलं आहे, पुनरुत्थान झालेलं आहे किंवा नाही, हे तिला काहीच माहिती नाही. परंतु ती रडत रडत तिथेच थांबलेली आहे. आणि म्हणून तिला प्रभू भेटलेला आहे. म्हणून तिला प्रभू भेटलेला आहे. लक्षात ठेवा, जे प्रभूचा शोध घेतात त्यांना प्रभू भेटतो. मत्तई 7:7 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. आपण शोधत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही. आणि आपण शोधायला पण सुरुवात केली, थोडा वेळ शोधतो आणि सोडून देतो. आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती इतिहासामध्ये मठ असायचे आणि त्या मठामध्ये ख्रिस्ती लोक आपलं घरदार सोडून जाऊन राहायचे, मठवासी बनायचे आणि भिक्षुक काम ते करायचे. म्हणजे भिक्षा मागून काय खायला मिळेल ते मिळेल, बाकी दिवसभर फक्त प्रार्थना आणि भक्ती करायचे. अशीच एका साधूची गोष्ट सांगतात त्या मठामधल्या, आणि ती सत्य आहे असे पण सांगतात की त्याला प्रभू येशू ख्रिस्त पाहण्याची खूप इच्छा होती. आणि म्हणून तो खूप प्रार्थना करायचा, प्रभू मला तुला पाहायचे, प्रभू मला तुला पाहायचे, प्रभू मला तुला पाहायचे. आणि एक दिवस तो संध्याकाळच्या वेळेस असा गुडघे टेकले, प्रार्थना केली आणि त्यांनी हीच प्रार्थना केली, प्रभू मला एकदा तरी तुला पाहू दे. आणि अचानक त्याच्या समोर येशू ख्रिस्त येऊन उभा राहिला. त्याने पाहिलं, त्याने ओळखला प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु त्याच वेळी एक दुसरी घटना घडली की त्या मठाचं जे गेट होतं बाहेरचं त्याची घंटी वाजायला लागली. ती घंटी याच्यासाठी वाजत असे की गावातले इतर भिकारी किंवा गरीब लोक वगैरे त्या मठाच्या दारामध्ये यायचे आणि त्या वेळेला घंटी वाजवली जायची की मग मठातले लोक त्यांना जेवण खाणं द्यायचे. तर त्या दिवशी जेव्हा घंटी वाजली तर ह्या साधूची वेळ होती, पाळी होती की त्याला जाऊन त्या लोकांना अन्न वाटायचं होतं. आता घंटी तर वाजली, इथे प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे, त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली. तेथे जाऊ, त्यांना अन्न वाटू का प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलू. आणि मग शेवटी त्यांनी म्हटलं, माझं कर्तव्य आहे, गरीब आहेत, बिचारे भुकेले असतील,
म्हणून त्याने ती जागा सोडली. आपल्या रूममधून तो तिकडे गेला. 1 तासभर ते सगळं जेवण वगैरे दिलं वगैरे ते, मग अगदी दुःखाने आपल्या रूममध्ये आला. तर त्याला माहिती होतं की आता आपल्याला काय येशू ख्रिस्त दिसणार नाही, तो निघून गेला असेल. आणि जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला, तो आतमध्ये आला, तर त्याला धक्का बसला. प्रभू येशू ख्रिस्त तिथेच उभा होता. आणि मग तो म्हणाला, प्रभू मला वाटलं तू गेला असेल, कारण मी किती वेळ बाहेर गेलो होतो. प्रभू म्हणाला, तू त्या गरिबांची सेवा करायला गेला नसतास तर मी निघून गेलो असतो, पण मला माहीत आहे तू गरिबांची सेवा करीत आहेस आणि म्हणून मी येथे थांबलेलो आहो. त्या साधूची चिकाटी होती. त्यांनी प्रार्थनेवर प्रार्थना केली, म्हणून त्याला प्रभूचं दर्शन झालं. आपल्या भारतामधील उदाहरण आहे, तुम्हाला माहीत आहे, साधू सुंदर सिंग, की ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ते चॅलेंज दिलं, आव्हान दिला, आज रात्री जर तुम्हाला तू दिसला नाहीस तर सकाळी मी माझ्या घरासमोरून जे रेल्वे जाती त्याच्या खाली मी जीव देईल. आणि आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याला दर्शन झालेलं आहे आणि तो साधू झालेला आहे. आणि त्याची आई खूप भयंकर धार्मिक होती. तिने त्याला वैष्णव धर्माचं शिक्षण दिलं होतं आणि एक हिंदू साधू बनावा अशी तिची फार इच्छा होती. पण साधू सुंदर सिंग हे हिंदू साधू बनू शकले नाहीत, ते ख्रिस्ती साधू बनले. आणि भारतामध्ये येऊन, पुण्यामध्ये ते अनेक ठिकाणी येऊन त्यांनी संदेश दिलेले आहेत. असो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया मगदलीच्या उदाहरणावरून आपल्याला हे दिसतं. विशेषतः उमेदवारांनी गोष्ट लक्षात द्यावी. कुठल्याही गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा करावा, कंटाळा करू नका, होप सोडू नका, आशा सोडू नका, निराश होऊ नका, मागे लागा, चिकाटीने मागे लागा. पवित्र शास्त्रातील एक, आता तुम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. आपल्याला आपण जेव्हा नवीन खुर्ची बिर्ची आणतो ना, त्याला ते प्लास्टिक बांधलेलं असतं, ते सोडत नाही आपण नवीन राहावं म्हणून. पण ते प्लास्टिक तुमच्या बायबलवरचं आजच काढा तुम्ही. ओके, ते नवीन नाही राहिलं पाहिजे, 2 वर्षात जुनं झालं पाहिजे. वाचायला सुरुवात करा. एक पुस्तक निवडा, चिकाटीने वाचा, नाही समजलं तरी वाचा. पुष्कळ लोक सुरुवात करतात, शेवट करत नाही. तर मरिया मगदलीकडून हे शिका. ती तिथेच उभी राहिली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला दिसला, तिच्याबरोबर बोलला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यावेळी झाली. जगातली ती पहिली महिला ठरली की जिने पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पहिल्यांदा मिळालं. किती मोठा मान जो पेत्राला आणि योहानाला पण नाही मिळाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुठल्याही शिष्याला नाही मिळाला, मरिया मगदली याला मिळाला. कारण ती तिथेच उभी राहिली, तिने आशा सोडली नाही, रडत रडत राहिली. तिने शेवटपर्यंत शोध घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिचा तो शोध पूर्ण केला. शेवटी 2च गोष्टी मी येथे सांगतो आणि हा संदेश संपवतो. आज प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे, काय करीत आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 34वं वचन असं आपल्याला सांगतं की जो मेला, इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. गेले 2000 वर्षे निश्चित माझं नाव घेऊन आणि तुमचं पण नाव घेऊन प्रभू ख्रिस्त परमेश्वराकडं मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे. तो शांत बसलेला नाही आहे, तर तो आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे, कारण की तो आपला पुनरुत्थित प्रभू आहे. आणि दुसरी गोष्ट जी यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रगटीकरण याचा 1 अध्याय 7वं वचन, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार, आमेन, असं त्या वचनात केलं. असंच होणार. तो मेघासहित येणार आहे, पुन्हा येणार आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आणि निश्चितच त्यावेळेस पृथ्वीवर हाहाकार होईल. अनेक लोक ऊर बडवून घेतील, कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. परंतु तुम्ही तर विश्वास ठेवलेला आहे. आज तर या 9 उमेदवारांनी त्याच्यावरती, पित्यावरती, पवित्र आत्म्यावरती आपला विश्वास प्रगट केलेला आहे. म्हणून तुम्हाला आनंद होईल की आपला प्रभू, आपला तारणारा, जो आपल्याला आजपर्यंत दिसत नाही, पर तो त्यावेळेस आपल्याला दिसेल, ढगावर आलेला, मेघावर आलेला. आणि त्यावेळेस आपण त्याचं गौरव स्तुती करू, आपण आकाशात घेतले जाऊ आणि आपण त्याची भेट होईल. आणि एवढंच नव्हे तर त्याच्यासोबत आपण अनंत काळासाठी सार्वकालिक जीवनामध्ये राहणार आहोत. गॉड ब्लेस यू ऑल. आमेन.
या सुंदरशा वचनाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि सन्माननीय बिशप साहेबांनी देखील जे सुंदरसे बोधपर वचनं आज ह्या दृढीकरणाच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हा मंडळीला दिले, म्हणून मी त्यांचे देखील प्रभूमध्ये आभार मानतो. यावेळेस दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना दृढीकरणाचे विद्यार्थी आपल्यासाठी विशेष गीत सादर करतील. त्यांना माईक दे ना एडविन, त्यांना माईक दे ना. सगळे दोन माईक दे. पुढे माईक लावतो. Simon, the mic. Hello. 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 स्तोत्रसंहिता 64 या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तुझे भय बाळगणाऱ्यांना तू ध्वज दिले आहेस, अशासाठी की तो त्यांनी सत्यासाठी फडकावा. याच वचनाला अनुसरून आम्ही एक गीत आपणासमोर सादर करीत आहोत. गीताचे बोल आहे, घेऊन हाती ध्वज प्रीतीचा. प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या, प्रकाश प्रभूचा द्या. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा, प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या, प्रकाश प्रभूचा द्या. शुभवार्तारी प्रभू ख्रिस्ताची, शुभवार्तारी प्रभू ख्रिस्ताची, प्रेम परस्पर दया क्षमेची, प्रेम परस्पर दया क्षमेची, परम शांतीची आसरा, परम शांतीची आसरा. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा, प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या, प्रकाश प्रभूचा द्या. बहुमोलाचे जीवन
थँक्यू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, मित्रा धन्यवाद देते, तुझा आभार मानतो देवा. तू कृपाळू दायक ध्यानी जसा परमेश्वर देवा. खरोखर देवा, आमची पात्रता आमची योग्यता नसणार देखील तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने तू आम्हाला भरलास. आमच्या ठाई ज्ञान चातुर्य कौशल्य तू भरलंस म्हणून धन्यवाद देतो. आणि त्या योग्य देवा आम्हाला जे काही प्राप्त झालं देवा ते सर्व आज विश्वासानं आज आम्ही पवित्र मंदिरामध्ये संतोषाने तुझकडे अर्पण करत आहोत देवा. ते अर्पण नासूर येशूच्यामध्ये तू मान्य करून घे देवा. आणि याचा विनियोग करण्यासाठी तो आम्हा सर्वांना विश्वासाने नव्याने चेतवण भेटो अशी विनंती करतो. येशू कारणाच्या पवित्र आणि गौरवात्मक म्हणतो आहे. आमेन. कृपया मंडळाने खाली बसा.
पवित्र मजामध्ये सहभागी होण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो देवा. पवित्र प्रभू, हा मेस स्वीकारण्यापूर्वी देवा आम्ही आमची पातिका तुझ्याकडे कबूल करतो आणि तुझ्या नामामध्ये तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे तू आम्हाला नवीन शुद्ध आणि पवित्र केलेस. हा आमचा विश्वास देवा आणि तुझ्या स्मरणार्थ हे करण्यासाठी आम्ही नम्र अंतःकरण तुझ्या समीप येतो. तू आमचा ताबा घे. येशू धर्माच्या नावात मागतो. आमेन. प्रभू येथे आहे. प्रभूकडे मन लावा. प्रभूकडे आम्ही मन लावतो. आपला देव प्रभू परमेश्वर याची आपण उपकारस्तुती करूया. देवाला धन्यवाद देणे आणि त्याचे स्तवन करणे हे अत्यंत उचित आहे. होय, हे खरोखर उचित आणि आनंददायी असे आमचे कर्तव्य आहे. हे पवित्र देवबापा, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ सनातन देवा, तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याद्वारे आम्ही तुला सदा सर्वदा व सर्वत्र धन्यवाद देणे योग्य आहे. कारण तोच तुझा खरा व जीवन असणारा शब्द आहे. त्याच्याद्वारे तू प्रारंभापासून सर्व काही निर्माण केलेस आणि आम्हाला तुझ्या प्रतिरूपात घडविलेस. जगात जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला तू त्याच्याद्वारे प्रकाश दाखवून ज्ञान संपन्न करतोस. तुझ्याकडे येण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तूच प्रत्येक पिढीत संदेष्टे व विचारप्रवर्तक स्त्री पुरुष निर्माण केलेस आणि करतोस. पापाच्या दास्यत्वातून आमची सुटका करण्यासाठी तू येशू ख्रिस्ताला मानव जन्म घेऊ दिलास, क्रूसावर प्राणार्पण करू दिलेस आणि मृतातून त्यांचे पुनरुत्थान होऊ दिलेस. त्याच्याद्वारे तुझा जीवनदायी आत्मा तू आम्हास देतो. त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझी मुले करतोस आणि तुझ्या नवनिर्मितीचे प्रथम फळ म्हणून ठरवितोस. मंडळीला विनंती करतो की त्यांनी माझ्या मागे देखील ही प्रार्थना करावी. म्हणून संतगण व देवदूत जे अखंड स्तवन तुझ्या सिंहासनासमोर राहून करतात, त्यात आम्हीही आमचे स्तवन मिळवितो. तुझ्या नामाचा महिमा करीत आम्हीही म्हणतो, पवित्र 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 प्रभो, सर्व सत्ताधारी सर्व समर्थ देवा, तुझा महिमा स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्वत्र आहे. ऊर्ध्वलोकी होसान्ना. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा तारक येशू ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ आमचे स्तवन तुला मान्य होवो. आम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करू आणि त्याचे अनुकरण करून हा विधी संपन्न करीत आहोत. तुझ्या कृपेने आणि तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ही भाकर आणि हा द्राक्षरस आमच्यासाठी मरण पावून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताचे शरीर व रक्त होतील असे तू कर. कारण ज्या रात्री ख्रिस्त येशूला विश्वासघाताने धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने हातात भाकर घेतली, तुझे आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना वाटून देत त्याने म्हटले, ही घ्या आणि खा. तुमच्यासाठी दिलेले हे माझे शरीर आहे. तुम्हाला माझे स्मरण व्हावे म्हणून असे करीत जा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला हाती घेतला, तुझे आभार मानून त्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण यातून प्या, कारण तुमच्या आणि अनेकांच्या पाप क्षमेसाठी आणि नवा करार स्थापन करण्यासाठी वाहिले जाणारे हे माझे रक्त आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ तसे करा.
म्हणून हे स्वर्गीय देव बाप्पा, त्याच्या स्मरणार्थी भाकर आणि द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून झालेले त्याचे पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. ख्रिस्ताने मरण स्वीकारले, ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले, ख्रिस्ताचे पुनरागमन होणार आहे. कृपया मंडळीने माझ्या मागे बोलावे. ख्रिस्तच आमचा थोर महायाजक आहे. तो महायाजक आहे. त्याच्याद्वारे आमचा धन्यवाद रूपी व स्तवन रूपी यज्ञ तू स्वीकार. हे गौरवी प्रभो, तुझ्या समक्षतेत या समर्पित भाकरींचे व द्राक्षरसाचे आम्ही सेवन करू. तेव्हा तुझ्या आत्म्याने तू आम्हाला नवजीवन दे. तुझ्या प्रीतीने आम्हाला नवा उत्साह दे. आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी एक देह होऊन आम्हाला राहू दे. हे सर्व समर्थ देव बापा, आम्ही ख्रिस्ता समवेत ख्रिस्ता ठाई आणि ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझी आराधना करतो. स्वर्गात तुझ्या सन्निध असणाऱ्या आणि पृथ्वीवर तुझ्या सानिध्याचा अनुभव घेणाऱ्या संत जनांबरोबर तुझे अखंड स्तवन करीत आम्ही म्हणतो मान व महिमा गौरव सामर्थ्य सदा सर्व काळ तुझीच असो. आमेन. ख्रिस्त शरीराशी संयुक्त राहण्यासाठी आम्ही ही भाकर मोडीत आहोत. आशीर्वादित केलेला हा पेला ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता होय. कृपया माझे मागे बोलावे. त्याचे जीवन आम्हामध्ये आहे. त्याच्या ठाईच आम्ही जगतो. यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्रितपणे म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हा सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सैतापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. लीनतेची प्रार्थना कृपया मंडळीने माझ्या मागे बोलावी. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही आता येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह
आमचा पापी देह निर्मळ निर्मळ आणि आमचा आत्मा आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. असे तू कृपेने कर. आमेन. प्रभूच्या नामाने येणारा प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसांना. ऊर्ध्वलोकी होसांना. हे येशू हे येशू देवाच्या कोकरा देवाचा कोकरा आमच्यावर दया कर. आमच्यावर दया कर. हे येशू हे येशू आमचा पापभार आमचा पापभार स्वतःवर घेणाऱ्या स्वतःवर घेणाऱ्या आमच्यावर दया कर. आमच्यावर दया कर. हे येशू हे येशू जगाच्या तारणहारा जगाच्या तारणहारा तुझी शांती तुझी शांती आम्हाला लाभू दे. आम्हाला लाभू दे. आमेन. मुलांना तुम्ही ते द्या. प्रथम ज्यांचं दृढीकरण झालेलं आहे त्या उमेदवारांना प्रभू भोजन देण्यात येईल आणि मग त्यानंतर मंडळीला देण्यात. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं.
सर्व वडिलांना विनंती करतो कृपया उभं राहा. आपण सर्वजण विश्वासानं ह्या भाकरीतून सेवन करूयात.
ज्यांना एकाच प्याल्यातून घ्यायचं असेल त्यांना देखील विनंती करतो की कृपया आपण पुढेही आलात तर बरं होईल.
श्रद्धापूर्वक प्रभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद करूयात. आपण प्रार्थना करूयात. हे सर्वसमर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरविलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचे जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचे सामर्थ्य देऊन तुझे कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणीय मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आता आणि सदा सर्वदा. आमेन. सुवंद्य देवा सर्व उमेदवारांना विनंती आहे, प्रथम तुम्ही इथे यावे. तुमच्याबरोबर एकच फोटो काढण्यात येईल. हॅलो, एक सूचना आहे. जे दृढीकरणाचे विद्यार्थी आज आहेत, आज त्यांच्या मार्फत संपूर्ण चर्चला प्रीती भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांना विनंती करतो, कृपया कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चच्या वतीने मी सन्माननीय बिशप साहेब, राईट रेव्हरंड बिशप अँड्रू राठोड सरांचे मनपूर्वक आभार मानतो की आज त्यांनी पुनरुत्थान दिनी आणि विशेष करून आज दृढीकरणाच्या निमित्तानं आज आमच्या मंडळीला आशीर्वादित केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना देखील मंडळीमध्ये सामावून घेण्याचा जो विधी केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. येस, थँक्यू.